पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणा आर्या ताराया। जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणा आर्या ताराया। जय देव जय जय शिवराया। किती छान, वा! तानपुऱ्याचा आवाज आपण आता थोडा बारीक करूया आणि सगळ्यांना देऊया शिवजयंतीच्या शुभेच्छा। आज आहे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा। तर आजच्या भागाची मग सुरुवात करूया। आज आता तिथीनुसार शिवजयंती आहे, हिनी गाऊन तर अप्रतिम सुरुवात केली आहे, पण मग खाण्यातही तसे काही बदल आहेत? हो, आपण शिवकालीन पदार्थ काही बनवायचा प्रयत्न करतोय आज। तर शिवकालीन पदार्थ म्हटलं ना की असं फार काही पुराव्यानिशी नाही सांगू शकत। फक्त एक संदर्भ असा आहे की जेव्हा राज्याभिषेक सोहळा सुरू होता तेव्हा हेनरी ऑक्झिडंट आणि जॉन निकोलस या वकिलांना गडावर बोलवलं होतं त्या राज्याभिषेकाचं वर्णन लिहिण्यासाठी। तर त्यांचं वास्तव्य बराच काळ होतं तिथे आणि त्यांनी असं नमूद केलंय की गडावरचं खाणं अगदी साधं असायचं, मुगाची खिचडी, हा बरोबर, कढी पण नाही, फक्त मुगडाळीची खिचडी आणि ते लोणी म्हणायचे, कारण त्यांना तूप माहिती नव्हतं की हे फक्त ते खायचे, बरोबर। पण हे जरी असलं, म्हणजे अगदी मावळे काय खायचे किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय खायचे हे जरी माहिती नसलं तरी महाराजांच्या आणि समर्थ रामदास स्वामींच्या भेटी व्हायच्या हे आपल्याला माहित आहे, बरोबर। आणि रामदास स्वामींनी लेखन करून ठेवलंय, खूप सारं साहित्य आहे, दासबोध आहे, स्फुट लेखन, स्फुट काव्य। तर तसंच त्यांचं ना मानस पूजा म्हणून एक लेखन आहे, 11 प्रकरण आहेत आणि हे जे मानस पूजा आहे हे पूर्ण डेडिकेटेड टू स्वयंपाक आहे की स्वयंपाकाची पूर्वतयारी काय करायची, महिलांनी तयारी काय करायची, कुठली भांडी घ्यायची, नैवेद्य अर्पण कसं करायचं, लवण शाखा म्हणजे काय, मुख्य शाखा, शाकभाजी, इतकं सुंदर वर्णन केलंय। आणि त्या वर्णनामध्ये ना या सगळ्या पदार्थांची मांदियाळी आहे आणि मला असं वाटतं की जेनो काम तेनो थाय। तर या काही ओळी जर तुम्ही आमच्यासाठी म्हणून दाखवल्या आहेत का त्या? अरे वा, बघू बरं जरा। अच्छा, बर, समर्थ रामदासांच्या ओळी आहेत बरं का। लोणची रायती वळवटे, वडे पापड मेतकुटे, मिरकुटे डांगार कुटे, मिरे घाटे सांडगे, नाना प्रकारच्या काचऱ्या, सांड्या कुरवड्या उसऱ्या, कोशिंबरीच्या सामोगऱ्या नाना जिनसी, सुरण नेटके पचविले, आंबे आवळे घातले, आले लिंबे आणले घोसमिऱ्यांचे, कुयऱ्या बेले माईन मुळे, भोकरे नेपत्ती सारफळे, कळके काकडी सेवकामुळे, सेंदणी वांगी गाजरे। मला थांबावंसं वाटत नाही, सगळं म्हणजे हे पदार्थ आपण आजही बनवतो आणि खातो। बरं, आतापर्यंत सगळं सॅलड होतं, आता पालेभाज्या आहेत। मेथी चाकवत पोकळा, माठ शेपू बसला, चंचवली चवळा वेळ वेळा, चिवळ घोळी चिमुकुरा, ही सगळी पालेभाजी आहेत। वांगी शेंगा पडवळी, दोडके कारली तोंडली, ह्या फळभाज्या आहेत। केळी भोपळे कोहाळी, गंगा फळे काशी फळे। किती छान आहे बघा। म्हणजे आपल्याकडे खाण्यावरती किंवा खवईगिरीवरती प्रेम करणारी माणसं महाराष्ट्राच्या परंपरेत आहेत। आणि जसं तुम्ही म्हणालात की गडावरती महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला तर तेव्हा आलेल्या परदेशी पाहुण्यांपैकी एकाने तक्रारही केली होती म्हणे पत्रातून की आम्हाला सारखे तुमच्याकडची माणसं मुगाची खिचडीच खायला घालतात, आम्हाला जरा नॉनव्हेज काहीतरी खाऊ घाला। तर महाराजांनी तेव्हा व्हेज नॉनव्हेज असा भेद न ठेवता आलेल्या पाहुण्यांसाठी नॉनव्हेजची सोय केली होती, असाही उल्लेख आहे। त्याच्यामुळे महाराजांच्या काळात मुगाची खिचडी खाल्ली जायची याचं तर प्रमाण आहेच, हो की नाही? आणि शिवाय रामदास स्वामींच्या स्वतःच्या लेखणीत हे आलेले उल्लेख आहेत। त्याच्यामुळे मग आज कुठले पदार्थ होणार आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने? मग या लेखणीचा संदर्भ घेऊन आपण हे पदार्थ निवडले आहेत। चला, त्यामध्ये मुगडाळीची खिचडी तर बनवतोच आहोत, गुरवळी एक पदार्थ आहे तोही त्यामध्ये उल्लेख आहे आणि मुगाचे वडे। किती छान। परत एकदा महाराजांना नमन करूया आणि आजच्या भागातल्या खवईगिरीला सुरुवात करूया आणि पाहूया पहिला पदार्थ। चला, पहिला पदार्थ करूया। काय करायचा आहे तो मधुराजी? मुगडाळीची खिचडी बनवूया। किती छान। तांदूळ आहे, स्वच्छ धुवून घेतला। त्या काळी आंबे मोहोर जिरे साळी या तांदळाचा प्रकार वापरायचे। सालीसकट मुगडाळ असायची
मीठ, हळद आणि हिंग. बस. नेहमी बनवतो तशीच खिचडी. करेक्ट. बरं, मला एक असं विचारायचं आहे, खरंच तिखट खाल्ल्याने ताकद येते का? कारण आपण अजूनही पाहतो की खेडेगावामध्ये कष्ट करणारी माणसं, शेतकरी माणसं हे नुसत्या मिरचीचा ठेचा खातात, लाल तिखटाची बुकणी ज्याला पूड म्हणत नाहीत. तर ते तिखटाचा आणि ताकदीचा काय संबंध आहे? काय असेल असं वाटतं तुम्हाला? कदाचित जे आपण म्हणतो की ऊर्जा मिळते, म्हणजे जसं की साखर खाल्ली की ग्लुकोज मधून पटकन एनर्जी मिळते. बरोबर. कदाचित जे कष्टकरी जनता असते ते तिखट खाल्लं, आणि असा संदर्भ पण आहेत की तिखट खाल्लं की घाम फुटतो, मग शरीराचं तापमान कमी होतं, थंडावा निर्माण होतो, आणि मग त्यामुळे तो ऊर्जा मिळत असेल असं मला वाटतं. करेक्ट. बरोबर आहे. कारण खेडेगावात मी आजही खेडोपाडी पाहतो की खूप नुसती कच्ची मिरची खाणारी माणसं आहेत जी शेतामध्ये कष्ट करतात. आणि आपणही जेव्हा जुने उल्लेख ऐकतो त्याच्यामध्ये मिरची भाकरी असेच उल्लेख आहेत, तिखटाचा उल्लेख आहे. तर मला वाटतं तुम्ही म्हणताय तसं कारण असू शकेल. चला याची कृती करूया. गॅस पासून थोडं अलीकडे आशा या. नाही, आशा. व्हेरी गुड. इतक्या लांब नाही, जवळ या थोड्या. व्हेरी गुड. मला एवढा हजाव का करतो? अगं आज कसं, आता एक तुझ्याविषयी मला आदर तर आहेच आहे, त्यात तू आज एवढं छान गाऊन एपिसोडची सुरुवात केलीस, ते मग कौतुक वाटायलाच पाहिजे की नाही? कसं हिंग, हळद आणि मीठ. वा. आणि पाणी. सोप्यात सोपी कृती. माझे आई बाबा आहेत ना, ते ह्याच्यामध्ये भाज्या पण घालतात. अरे वा, म्हणजे भाज्या पोटात जाव्या म्हणून. बरोबर आहे. छान. आता ह्याचं काय होणार आहे? आता यावर झाकण ठेवूयात अच्छा. आणि मध्यम आचेवर हे शिजत ठेवूयात. ठीक आहे. 15 ते 20 मिनिटात खिचडी होईल आपली. बरं, आपण ती सालीसह मुगाची डाळ घेतली ना? सालीमध्ये सत्व असतं का? सालीमध्ये पण सत्व असतं, आणि तेव्हा साल काढायची किंवा पॉलिश्ड धान्य वापरत नसत. सालीमध्ये डाळीमध्ये प्रथिनं असतात, प्रोटीन्स असतात, त्याने ताकद मिळते. तांदूळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. सो हे पटकन होणारा पदार्थ आणि पटकन दमदमीत किंवा पोटभरीचा आपण ज्याला म्हणतो तसा होता. वा, छान. म्हणजे ज्याचा उल्लेख अगदी जुन्या पुस्तकांमध्ये सुद्धा आहे, पुराणांमध्ये सुद्धा आहे, आणि आत्ताच्या आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे. अशी ही मुगाची खिचडी रोजच्या वापरात तुम्ही करत असालच, पण आज तिथीनुसार शिवजयंती आहे ज्याच्यातही उल्लेख आहे, म्हणून आज आम्ही केली आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता मुगडाळीची खिचडी तयार करण्याची कृती पाहूया. एका कढईत स्वच्छ धुतलेला तांदूळ घ्यावा. त्यात सालासकट मुगाची डाळ, हिंग, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. खिचडी शिजण्यापुरतं पाणी घालून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं खिचडी शिजू द्यावी. गरमागरम मुगडाळीची खिचडी तयार आहे. चला, मुगाच्या डाळीची खिचडी आता शिजून होईल. बघूया का, एकदा अंदाज घेऊया. बघा बरं जरा. वा, छान वाफ आली आहे. आपण तिला इकडे शिफ्ट करूया का? म्हणजे कसं वेळही वाचेल आणि कामही होत राहील. चला, काय करायचं पुढे? आता आपण गुरवळी बनवूयात. गुरवळी काय प्रकार आहे? गोडाची पुरी आपण म्हणू शकतो. अच्छा. यामध्ये रव्याचं कोटिंग असतं आणि त्यामध्ये फक्त पिठी साखरेचं स्टफिंग असतं. फक्त पिठी साखर. हा पण जुना प्रकार आहे. बरं, चला, गुरवळीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. सांगा. सारण जे करणार आहोत त्यासाठी पिठी साखर आणि वेलची पूड एवढे 2च जिन्नस हवेत. आणि त्याचं आवरण जे करतो त्यासाठी बारीक रवा, साजूक तूप आणि चिमूटभर मीठ. बस. कमीत कमी साहित्यात अतिशय चविष्ट पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार. गुरवळीसाठी लागणारी कृती करूया. आता यामध्ये हा रवा घालूयात. तुम्हाला इतिहास हा विषय आहे ना ग? हो, मला खूप आवडतो. माझा फेवरेट विषय हिस्ट्री. अरे वा. आम्हाला तो EVS2 म्हणून आहे सध्या. EVS2 म्हणजे हिस्ट्री शिवाजी महाराजांची. अच्छा. आता 5वी पासून आम्हाला बाकी हिस्ट्री सुरू होईल, म्हणजे प्रॉपर हिस्ट्री हा विषय असेल. अच्छा, EVS2 हा पार्ट नसणार तो. बर. रवा घेतला, मीठ घेतलं आणि साजूक तूप घातलं. आणि हे तूप आधी छान कोट करायचं. बर, ठीक आहे. तुम्ही ते करेपर्यंत मी जरा हिच्याशी इतिहासावरती गप्पा मारतो. तुला का बरं इतिहास एवढा विषय आवडतो? आमच्या ज्या टीचर आहेत शाहीन मिस, त्या इतकं मस्त एक्सप्लेन करतात ना. अच्छा, शाहीन मिस नाव आहे त्यांचं. बर, काय तुला त्या एक्सप्लेनेशन मधलं काय, इतिहासाबद्दल काय एवढं? आता म्हणजे ते मला असं हिस्टॉरिकल किंवा असं काय म्हणतो
त्याचं वर्णन असतं. वर्णन आवडतं. किंवा जे ते मावळे त्यांच्यासाठी एवढे हे होते, कष्ट करायचे, प्रामाणिक असायचे आणि इतके लॉयल आणि इतके छान होते. मग त्यांचे स्टोरीज, मग ते गड कसे जिंकले त्यांनी, मग कशा लढाया जिंकल्या, तो पराक्रम तुला ऐकायला खूप आवडतं. व्हेरी गुड. पाणी लागेल. काय आहे, आपल्याकडे लहानपणापासून मुलांना कळायच्या पण आधीपासून आजी आजोबांनी गोष्टी सांगायची जी सवय लागलेली आहे ना, त्या सवयीमुळे ह्या अशा गोष्टी ऐकायची सवय लागते. आणि मुळात काय, इतिहास आता राहिलाय कसा, तर तो गोष्टी स्वरूपातच राहिलाय ना. पुस्तकांमधून आपण पुढच्या पिढीपर्यंत ते रंगवून सांगणं, आहे तसं सांगणं, हे फार महत्वाचं आहे. हो की नाही? माझ्या दोन्हीकडचे आजी आजोबा गोष्टी सांगतात. किती छान, किती छान. त्याच्यामुळे तुला इतिहासाविषयी आवड आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, आता काय करायचंय? हे मळून झालंय. हलकंसं सैलसर मळायचं, कारण रवा आहे, पाणी शोषून घेतं. आणि अर्धा तास तरी हे मुरण्यासाठी ठेवून देऊ. चला ठीक आहे. मग आपण आता अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मुगाच्या म्हणजे सालीसह जी मुगाच्या डाळीची खिचडी करतोय ती तयार होईल. हे पण मुरेल. हे मुरलं की आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला, गुरवळी करायसाठी लागणारं पीठ आपण छान रेस्ट करत ठेवलं होतं, तयार झालंय. ते मुरलंय व्यवस्थित. आता याचं सारण तयार करून घेऊया. पिठी साखर आहे यामध्ये, नाही वेलची पूड घालूया, फक्त मिक्स करायचं. हे मला आवडतं तुमचं. तुम्ही असं कमीत कमी भांड्यात करता. हो ना. काही नाही, पहिली तळलेली गुरवळी हवी म्हणून हे सगळं चाललंय. नाही असं काही नाही, मला खरंच आवडतात त्या. ठीक आहे. मला एक प्रश्न आहे, हे जर आपण तुपात तळलं तर? वा, खूप छान लागेल. आणि हे प्रश्न नसतात, ह्या सगळ्या अपेक्षा असतात. हो. मला एक प्रश्न आहे, हे सगळं तुपात तळले तर? मग मला दुसरा प्रश्न आहे, यात ड्रायफ्रुट्स घातले तर? बघ आता ते तळतायत. अरे तुझा ड्रेस आज जरा. तर नेहमी करतो तशी पुरी लाटून घ्यायची. अच्छा. मोदकाचा आकार करून परत लाटून घ्यायचं का? वा. मला पहिले ना क म्हणता यायचं नाही. अरे वा. माझ्या आजीचं नाव कला आहे. अच्छा. आईचं नाव केतकी. अरे मग मी काय म्हणायचे, तला आजी, तेत्ती आई. हो अच्छा, बरं बरं बरं. क म्हणता येत नव्हतं. तेत्ती आई, तला आजी. कच्या जागी तू त म्हणायचीस का? अच्छा. आता ही एक पुरी लाटून घेतली, अशाच आपण एक 4-5 लाटून घेऊयात आणि मग तळू. ठीक आहे. गुरवळी ना? गुरवळी. गुरवळी. चला, इतिहासाची जोड असलेला किंवा त्या संदर्भांमध्ये उल्लेख असलेला असा हा गोड पदार्थ आहे गुरवळी. मला वाटतं तेव्हा सुद्धा हा कधीतरी देवाला नैवेद्याला म्हणा हो केला जात असेल असा आपण अंदाज बांधूया. मधुराजी, तळून घेऊया आता आपण. आणखी एक करते मग. तिघांच्या 3 का? येस. ठीक आहे. भांडणं नको. खरंच आहे. त्यातली जी मोठी आहे ती तुला. एवढी उदार कशी झालीस तर? तरी हे तुपात तळलं जाणार नाही, हे तेलातच तळलं जाईल, तू लक्षात ठेव. चला, तळून घेऊया आता छानपैकी. आता कुठलाही भरलेला पदार्थ असतो तर ज्या बाजूला भेगा गेलेल्या असतात ना, त्या कायम वरच्या बाजूला ठेवायच्या आणि सफाईदार बाजू खाली ठेवायची. ठीक आहे. वा 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 वा. जिभेचे चोचले पुरवणारा हा पदार्थ साहित्यामध्ये मात्र कुठलेही चोचले नाहीयेत. कमीत कमी साहित्यामध्ये गुरवळी हा पदार्थ तयार होतो. त्याच्यात रंगामध्ये काहीही वेगळा बदल नाहीये. अतिशय पौष्टिक असणार आहे आणि ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी तर एक नंबर आहे. आम्ही छान खरपूस होईपर्यंत तळून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता गुरवळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका प्लेटमध्ये रवा, चवीनुसार मीठ आणि तूप घालावं. तूप रव्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यावं.
मग त्यात पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊन त्याचा सैलसर गोळा तयार करावा. अर्धा तास हा गोळा मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवावा. एका बाउलमध्ये पिठी साखर घेऊन त्यात वेलचीची पूड घालावी. आता भिजवलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून नेहमीप्रमाणे पुरी लाटून घ्यावी. त्यात तयार केलेलं पिठी साखरेचं सारण भरावं आणि सर्व बाजूंनी बंद करून घेऊन ती पुन्हा लाटून घ्यावी. अशा तयार केलेल्या पुऱ्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात. खमंग गोड गुरवळी खाण्यासाठी तयार आहे. आज आपण मुद्दाम तिथीनुसार शिवजयंती असल्यामुळे इतिहासकालीन पदार्थ बघतोय की जे पदार्थ होते असे एक साधारण संदर्भ आहेत, उल्लेख आहेत. मुगाच्या डाळीची खिचडी झाली, गुरवळी झाली. आता पुढचा पदार्थ काय? मुगाच्या डाळीचे वडे पण बनवतात. मुगाच्या डाळीचे वडे, परत सालीची मुगाची डाळ. चला, लागणारं साहित्य काय ते बघूया, सांगा. सालीसकट मुगाची डाळ ही धुवून मी 1-2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली. कोथिंबीर, हिंग, जिरे, काळी मिरी, थोडीशी हळद, मीठ. अगदी मोजकं साहित्य. परत एकदा अगदी बेसिक साहित्यामध्ये पदार्थ होणार तयार. आणि म्हणून आपण तेल इथे तापत ठेवलेलं आहेच. आधी काय करायचंय? आता हे वाटून घ्यायचं. पूर्वी पाटा वरवंटावर वाटायचं, पण आता आपल्याकडे सोय आहे मिक्सरची, म्हणून आपण मिक्सर. हे भजी सारखं आहे का थोडंसं? हां, भजीच करतो आपण. आणि हेही तेलातच तळलं जातं बरं का बेटा? हो. यामध्ये काळी मिरी घालूया. काळी मिरी शरीराला उष्णता देते. हो. जिरे घातलं, थोडंसं हिंग, हळद, मस्त छान, मीठ, कोथिंबीर. आपल्याकडे पदार्थांवरती प्रेम पण किती आधीपासून लोक करणारी माणसं आहेत बघा. म्हणजे खाणं याच्यावरती प्रेम असलंच पाहिजे. आता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे असं लिहिलेलं आहेच आहे की. म्हणजे तेव्हापासून लोकांना भाजीतून देवाला उपमा द्यावीशी वाटते. हे किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला फार कौतुक वाटतं या गोष्टीचं की नैवेद्याविषयी बोललं जातं, त्या पदार्थांविषयी बोललं जातं. पांडुरंगाच्या समोर काय होतं, विठ्ठलाच्या समोर, ह्याचे सतत उदाहरण आहेत. त्याच्यामुळे देव जरी आला, राजे जरी आले, मोठी थोर पुरुष मंडळी जरी आली किंवा आत्ताची माणसं आली, पदार्थाची सांगड कुठेही सुटलेली दिसत नाही. हो ना? चला, आता आपण वाटण करूया. सालीसह असलेली मुगाची डाळ आपल्याला पेस्ट नाही करायची, भरडच ठेवायची. त्याच्यामुळे पाणी न घालता तुम्ही सुद्धा वाटा. 2 पदार्थ आतापर्यंत आपण केले. आता तेल आहे तापलेलं. मुगाचे वडे आपण छानपैकी तळूया. हे हवं तर हातावर थापून पण तळू शकतो. आता हे मी असंच सोडते. वा, तुला माहिती मला हसायला खूप आवडतं. हसायला आवडतं? अरे वा. मुगाचे वडे हा किती सोपा प्रकार ना. हो. आणि म्हणजे आजही बनवलं जातोच. म्हणजे तुम्ही मराठवाड्यात आहात तर मराठवाड्यामध्ये डाळवडा हा असतोच नैवेद्य. हो, बरोबर आहे. आणि याचं वर्णन रामदास स्वामींनी पण केले. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण आमच्या मराठवाड्यामध्ये पूर्णा नावाचं एक गाव आहे. पूर्णेला स्टेशनला गाडी थांबली, ट्रेन, तिथे ट्रेन पूर्वी 2-3च मिनिटं थांबायची. पण तिथले वडे एवढे लोक खातात की तिथल्या ट्रेनचा थांबा आता 20 मिनिटं केलाय. कारण तिथले डाळ वडे अतिशय फेमस आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे वडे म्हणा, भजे म्हणा, खाण्याची एकंदरीत आवड सगळ्यांनाच आहे आणि ती असायलाही पाहिजे. चला, आज आपण थोडेसे इतिहासाचे संदर्भ घेत जुन्या काळात काय पदार्थ केले जात असतील, शिवकालीन काय पदार्थ असतील याचा अंदाज बांधत पदार्थ केले. पहिला होता मुगाच्या डाळीची खिचडी, मग गुरवळे आणि आता मुगाचे वडे. हे आम्ही छान खुसखुशीत तळून घेतो. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता मुगडाळीचे वडे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली सालासकट मुगाची डाळ घ्यावी. त्यात काळे मिरे, जिरं, हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावी. हे सगळं जाडसर वाटून घ्यावं. तयार झालेलं वाटण गरम तेलात हाताने सोडून हे वडे खमंग कुरकुरीत तळून घ्यावे. मूग डाळीचे वडे खाण्यासाठी तयार आहेत. अप्रतिम असे पदार्थ आज आपण केलेले आहेत ज्यांना इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि मधुराजी, खूप मनापासून आभार.
आम्ही आता तुम्ही केलेले पदार्थ खाणार. तुम्हाला काय याच्याविषयी बोलायचंय? गुरवळीचं आपण जे बोललो होतो, सो ही परफेक्ट आहे ना अशी झाली पाहिजे. अच्छा. फुग्यासारखी टम्म फुगली पाहिजे. आणि मग पूर्वीच्या काही असं करत की सुईने थोडंसं एक छोटंसं भोग पाडून त्यामध्ये कळी घालायची जी सकाळपर्यंत फुलते त्यामध्ये. आणि त्याचं छान म्हणजे आता इसेन्स वापरतात, पूर्वीच्या काळी असं केलं जातं. बघा, पूर्वीच्या काळी कळी ठेवायचे, आता इसेन्स वापरला जातो, हो की नाही? चला, 3 पदार्थ आहेत, हे 3ही पदार्थ आपण खाऊया. आणि परत एकदा तुम्हाला तिथीनुसार शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. माझ्याकडनं पण. तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्हालाही शुभेच्छा. चला मंडळी, आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या भागात आपल्या याच कार्यक्रमात, जो कार्यक्रम तुमच्या खूप आवडीचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाण्यापूर्वी एक प्रेमाचा आणि आपुलकीचा सल्ला, आरबट सरबट खाऊ नका हो, आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका हो. पाहत राहा अतिशय तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.